माझी जमीन 3 एकर आहे. हे आम्हाला वक्फ बोर्डाने आम्हाला जुलैमध्ये नोटीस पाठवल्यामुळे आम्हाला ते काही वाचता येत नसल्यामुळे आम्ही एकमेकाचा विचार घेऊन चांगल्या माणसाकडून सल्ला घेऊन आम्ही सगळ्यांनी मिळून वकीलपत्र दाखल केलं व वकीलपत्र आता ते चालू आहे. आम्हाला तेवढे किती पिढ्या? आमचे हे 3 पिढ्या झाली बघा जमीन आम्ही खातो. आजोबा वडील आणि मी. माझे आता वय 75 वर्ष आहे. माझी सुद्धा वय संपली समजा. 3 पिढ्या पूर्ण झाल्या आता. तरी मेहरबान साहेबांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी आपलं लक्ष घालून आम्हाला शेतकऱ्याला एवढी संधी मिळवून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. माझ्या नावावर तळेगाव येथे 5 एकर जमीन आहे. त्या जमिनीवर वक्फ बोर्डाने मला जुलैमध्ये नोटीस दिलेली आहे. ही जमीन आमची वक्फ बोर्डाची आहे. आम्ही यांना खाण्यासाठी दिलेली आहे. आम्हाला या जमीन आम्हाला वापस मिळावं म्हणून ह्या नोटीसला आम्ही जरा करून सल्ला घेतला वकिलाचा सल्ला घेऊन सनी आम्ही वकीलपत्र दाखल केलेलं आहे. त्यात वकीलपत्रानंतर 2 तारखा पडलेल्या आहेत. आता 3री तारीख डिसेंबर महिन्यात 20 तारखेला आहे. 1ल्या तारखेला वकीलपत्र दाखल केलं. 2ऱ्या तारखेला आम्ही त्यांचं जे मालकीचे कागदपत्र आहेत ते तुम्ही आम्हाला द्या आणि म्हणून आम्ही सांगितलं. त्यानंतर आता ह्या तारखेला देतात का नाही काय करतात ते पाहू सर. तर एवढीच मुख्यमंत्र्यांना आमची एक विनंती आहे की आमचा शेतकऱ्याचा प्रश्न त्यांनी वेटीस हे लावून गांभीर्याने सोडवावा एवढी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करत आहे.